राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मराठी व्याकरणाचा त्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे की खाली दोन वाक्य दिलेले आहेत, त्यांचं एक केवल वाक्य बनवायचं आहे। केवल वाक्य बनवत असताना त्या वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजेच आपला कर्ता हवा आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद असायला हवं। मग खाली दिलेलं वाक्य आणि त्यापासून बनवलेलं केवल वाक्य असा आपल्याला इथं पर्याय निवडायचा आहे। वाक्य पाहूया। माझ्या आजीने मला एक डबा पाठविला, त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते। आता या दोन वाक्यांपासून आपल्याला एकच केवल वाक्य बनवायचं आहे आणि चार पर्यायांचा विचार केला तर माझ्या आजीने मला एक डबा पाठविला आणि त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते, हे झालं आपलं संयुक्त वाक्य। कारण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडल्यानंतर ते वाक्य संयुक्त वाक्य होतं। त्यानंतर माझ्या आजीने मला एक डबा पाठविला व त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते, हेही झालं आपलं संयुक्त वाक्य। कारण का इथं वने हे वाक्य जोडलेलं आहे आणि हा देखील समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा हा आपला प्रकार असणार आहे। त्यानंतर माझ्या आजीने मला एक डबा पाठविला शिवाय त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते। आता शिवायने जोडलं हा देखील आपला प्रधानत्व सूचक किंवा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचाच हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय होतं तर यापासून बनवलेली वाक्य ही केवल वाक्य न होता ही सर्व वाक्य संयुक्त वाक्य होतात। मग पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल। कारण काय याच्यामध्ये कुठलाही उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला नाहीये। माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठविला, यामध्ये पाठवणारी कोण आहे? आजी। पाठवण्याची क्रिया किंवा पाठवलेलं काय आहे तर एक खाऊचा डबा हा पाठवलेला आहे। म्हणजे इथं तुम्हाला एकच कर्ता दिसतोय, एकच कर्म आहे आणि पाठविला हे आपलं एकच क्रियापद आहे। त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे।